वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आज 8 मे 2026 आहे आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी थोडी चक्रावून टाकणारी आहे. हो, नक्कीच. कारण जेव्हा आपण बँकिंगचे आकडे बघतो ना, तेव्हा ते नेहमीच वरवर दिसतात तसे नसतात. अगदी बरोबर. म्हणजे विचार करा, जर मी असं म्हटलं की एखाद्या मोठ्या व्यवसायाची विक्री फक्त 6% वाढली आहे, पण त्यांचा जो निव्वळ नफा आहे तो थेट 19% उसळला आहे. बापरे! हे तर म्हणजे गणिताच्या सामान्य नियमांनाच आव्हान दिल्यासारखं वाटतं. हो ना, साहजिकच असं वाटेल की हिशोबात काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी जादू झाली आहे. कारण महसूल जेमतेम पुढे सरकत असताना नफ्याने एवढी मोठी झेप घेणं हे कसं शक्य आहे? पण बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात नेमकं हेच घडलंय. आणि म्हणूनच हा अहवाल इतका महत्वाचा आहे, कारण ही फक्त एका बँकेची आकडेवारी नाहीये. बरोबर. हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक अत्यंत जिवंत आणि अचूक प्रगती पुस्तक आहे आणि आपण आज तेच डिकोड करणार आहोत. ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. कारण या अहवालात बँक ऑफ इंडियाच्या 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच मार्च 2026चे निकाल आहेत. आपला उद्देश फक्त हे आकडे वाचणे हा नाही, तर या आकड्यांमागे लपलेली बँकिंग क्षेत्राची सध्याची स्थिती समजून घेणे हा आहे. तर आपण त्या सर्वात लक्षवेधी आणि थोड्या विरोधाभासी वाटणाऱ्या आकड्यांपासून सुरुवात करूया. हो, तो महसूल आणि नफ्यातला विरोधाभास. खरं तर मार्च 2026च्या तिमाहीत बँकेचा महसूल 19,573 कोटी रुपये होता. अच्छा. जो मागील वर्षीच्या तुलनेत फक्त 6% वाढलाय. आता बँकिंगच्या भाषेत बघायला गेलं तर 6% महसूल वाढ ही अतिशय संथ किंवा मध्यम स्वरूपाची वाढ मानली जाते. म्हणजे गाडी अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्येच चालली आहे असं म्हणता येईल. अगदी तसंच. पण दुसरीकडे जर आपण निव्वळ नफ्याकडे पाहिलं तर तो थेट 19% वाढून 3,089 कोटींवर पोहोचलाय. बापरे, 19%. हो, आणि सोबतच त्यांचा EBITDA म्हणजेच व्याज, कर आणि घसाऱ्या आधीचा नफा हा 13,584 कोटींवर गेलाय, ज्यात वार्षिक 9% वाढ आहे. म्हणजे हा जो महसूल आणि नफ्यातला दुवा निखाळलेला दिसतोय ना, तोच मला जास्त रंजक वाटतोय. इथूनच खरा प्रश्न सुरू होतो. हो, कारण हे एका मोठ्या बदलाचं लक्षण आहे. म्हणजे विचार करा ना, जर आपण कोणत्याही सामान्य व्यवसायाचा विचार केला, समजा एखादं किराणा मालाचं दुकान आहे. जर त्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी किंवा त्यांची विक्री फक्त 6% वाढली असेल, तर त्या मालकाचा नफा अचानक 19% कसा वाढू शकतो? बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण बँकेच्या संदर्भात महसूल म्हणजे त्यांनी दिलेल्या कर्जांवर मिळणारं व्याज. जर कर्जाची वाढ मर्यादित आहे, तर मग हा अतिरिक्त नफा नेमका आला कुठून? बँकेने अचानक कोणता खजिना शोधलाय? खरं सांगायचं तर इथे कोणतीही जादू नाहीये. यामागे 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रोव्हिजनिंग आणि दुसरं म्हणजे त्यांची ऑपरेशनल कार्यक्षमता. अच्छा, म्हणजे त्यांनी खर्चावर नियंत्रण मिळवले का? हो, म्हणजे बँकेचा ताळेबंदात नफा हा केवळ जास्त कर्जे वाटून वाढत नाही, तर तो बुडीत कर्जांसाठीची तरतूद किंवा प्रोव्हिजनिंग कमी करूनही वाढवता येतो. हे प्रोव्हिजनिंग म्हणजे नेमकं काय असतं? जेव्हा आपण म्हणतो की बँकेचा महसूल वाढला, तेव्हा ती फक्त टॉपलाईन असते, पण त्यातून अनेक खर्च वजा करावे लागतात. आता मला सांगा, सरकारी बँकांच्या बाबतीत गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा खर्च कोणता असेल? साहजिकच NPA किंवा ती थकीत कर्जे ज्यांची परतफेड होत नाही. नेमकं तेच. कायद्यानुसार जेव्हा एखादे कर्ज थकीत होते, तेव्हा बँकेला स्वतःच्या नफ्यातून काही मोठी रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. यालाच आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो. म्हणजे एका अर्थाने हा पावसाळ्यासाठी साठवलेला पैसा असतो असं म्हणता येईल का? म्हणजे जर उद्या ते कर्ज खरोखरच बुडाले, तर बँकेला अचानक मोठा धक्का बसू नये म्हणून आधीच नफ्यातून पैसे बाजूला काढले जातात. अगदी 100% बरोबर. आणि इथेच बँक ऑफ इंडियाने बाजी मारली आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये बँकेने आपल्या मालमत्तेची गुणवत्ता किंवा ॲसेट क्वालिटी वेगाने सुधारली आहे. अच्छा, म्हणजे त्यांची जुनी कर्जे वसूल होत आहेत? हो, जुनी बुडीत कर्जे वसूल केली जात आहेत आणि नवीन कर्ज देताना जोखीम व्यवस्थापन अधिक कडक केलं गेलंय. त्यामुळे बँकेला आता थकीत कर्जांसाठी पूर्वी इतकी मोठी रक्कम बाजूला काढावी लागत नाहीये. अरे वा,
म्हणजे जो पैसा आधी त्या प्रोव्हिजनिंगमध्ये अडकत होता तो आता मोकळा झालाय. हो, तो आता थेट नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये रूपांतरित होत आहे. आणि याशिवाय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रति कर्मचारी उत्पादकता वाढली आहे. ऑपरेशनल खर्च अगदी आटोक्यात आला आहे. हे समजायला खूपच सोपं झालं आता. म्हणजे महसुलाची गाडी जरी 6% वेगाने धावत असली तरी खर्चाची गळती थांबल्यामुळे नफ्याची टाकी 19% वेगाने भरली आहे. हो, अगदी अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. बँकेने आपला व्यवसाय आक्रमकपणे वाढवण्याऐवजी आहे तोच व्यवसाय स्वच्छ आणि कार्यक्षम करण्यावर जास्त भर दिलाय. पण आता हा नफा वाढला, बँकेकडे जास्त पैसे आले, या सर्वांचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार? अर्थातच बँकेच्या मालकांना म्हणजेच भागधारकांना. हो, नक्कीच. भागधारकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी अहवालात वाचत होतो, बँकेचा EPS किंवा प्रति शेअर कमाई ₹5.72 वरून 19% वाढून ₹6.78 झालीय. हो, ही एक अतिशय सकारात्मक झेप आहे. पण इथे मला आणखी एक अत्यंत धक्कादायक आकडा दिसतोय. बँकेचा PE म्हणजेच प्राइस टू अर्निंग्ज गुणोत्तर सध्या फक्त 6च्या आसपास आहे. PE गुणोत्तर 6 असणं ही सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत खरंच एक अतिशय महत्वाची नोंद आहे. PE म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, 1 रुपयाच्या कमाईसाठी बाजारात गुंतवणूकदार किती रुपये मोजायला तयार आहेत. आणि हेच मला पूर्णपणे चक्रावून टाकणार आहे. कारण जर आपण सध्याच्या बाजाराकडे पाहिलं तर तंत्रज्ञान कंपन्यांचे PE 30 किंवा 40च्या घरात असतात. हो, ते तर खूपच जास्त असतात. आणि ज्या ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या म्हणजे FMCG कंपन्या आहेत, त्यांचे PE 50च्या वर असतात. अगदी खाजगी बँकांचे PE सुद्धा 15 ते 20च्या आसपास सहज पाहायला मिळतात. हे अगदी खरं आहे. मग जर बँक ऑफ इंडियाचा नफा इतक्या वेगाने वाढत आहे, त्यांची मालमत्ता स्वच्छ होत आहे, तर बाजाराने त्यांना फक्त 6च्या PEवर का अडकवून ठेवलंय? हा आकडा खूपच अंडरव्हॅल्यूड किंवा स्वस्त वाटत नाही का? बाजार इथे काहीतरी मोठी गोष्ट दुर्लक्षित करत असेल का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला सरकारी बँकांच्या म्हणजे PSU बँकांच्या गेल्या 10-15 वर्षांच्या इतिहासात थोडं डोकावावं लागेल. अच्छा, म्हणजे भूतकाळातील काही गोष्टींचा हा परिणाम आहे. हो, कारण बाजाराची स्मरणशक्ती खूप प्रबळ असते. 2015 ते 2019 या काळात आपण पाहिलंय की सरकारी बँकांनी थकीत कर्जांच्या संकटाचा एक अतिशय भीषण काळ अनुभवला होता. हो, तो काळ खूपच कठीण होता बँकिंग क्षेत्रासाठी. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची कर्ज बुडाल्यामुळे या बँकांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि भागधारकांची संपत्ती अक्षरशः नष्ट झाली होती. जरी आता या बँकांनी आपला ताळेबंद स्वच्छ केला असला तरी ती भीती अजूनही आहे. म्हणजे ते सातत्यानं नफा कमवत आहेत, तरीही बाजाराच्या मनात ती जुनी भीती कुठेतरी कायम आहे. नेमकं तेच. त्यामुळे बाजार अजूनही खाजगी बँकांइतकी प्रीमियम व्हॅल्युएशन सरकारी बँकांना द्यायला तयार नसतो. यालाच बाजाराच्या भाषेत PSU डिस्काउंट म्हटलं जातं. अच्छा, PSU डिस्काउंट म्हणजे हा भूतकाळातील चुकांचा एक प्रकारचा दंड आहे जो बँक अजूनही भरत आहे. बँक चांगली कामगिरी करत आहे, पण बाजाराचा विश्वास पूर्णपणे परत मिळवायला अजूनही वेळ लागतोय. पण कसं आहे, हीच गोष्ट दीर्घकालीन आणि मूल्य गुंतवणूकदारांसाठी म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्ससाठी एक मोठी संधी निर्माण करते. ते कसं काय? कारण जेव्हा एखादी कंपनी सातत्याने आपला नफा वाढवत असते पण तिचा PE फक्त 6 असतो, तेव्हा त्याला अतिशय आकर्षक मूल्यांकन किंवा अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन मानलं जातं. अच्छा, म्हणजे स्वस्तात चांगली गोष्ट मिळते. हो, जर बँकेने अशीच कामगिरी पुढची 2-3 वर्ष कायम ठेवली तर बाजाराला आपला दृष्टिकोन बदलावाच लागेल आणि हे PE गुणोत्तर पुन्हा वाढू शकेल. म्हणजे नफा कमावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेसाठी हे मूल्यांकन भविष्यातील तेजीचे मोठे संकेत देऊ शकतं. हो, म्हणूनच सध्या PSU बँकिंग क्षेत्रासाठी बाजाराचा दृष्टिकोन सावध असला तरी तो सकारात्मक आहे. हे तर झालं उज्ज्वल भविष्य आणि संधींबद्दल. पण कोणताही सखोल अभ्यास संभाव्य धोक्यांची चर्चा केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अगदी बरोबर. रिस्क फॅक्टर बघणं गरजेचं आहे. या अहवालातील जे लूमिंग रिस्क किंवा संभाव्य धोके असं एक सेक्शन आहे, त्यात काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे लिहिल्या आहेत. एक म्हणजे महसुलाची संथ वाढ आणि दुसरं म्हणजे थकीत कर्जांचा कायम असणारा धोका. पण इथे तिसरा जो मुद्दा आहे ना, तिथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. म्हणजे मला ते समजायला थोडं कठीण जातंय. असा कोणता मुद्दा आहे तो? अहवालात लिहिलंय की भविष्यातील बँकेची कामगिरी ही रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर चक्रावर अवलंबून असेल आणि जर व्याजदरात मोठी घसरण झाली तर बँकेवर मार्जिन प्रेशर येऊ शकते. थांबा, इथे मला काहीतरी खटकतंय. काय खटकतंय? कारण आपण सामान्यतः अर्थशास्त्रात काय शिकतो,
जेव्हा मध्यवर्ती बँक म्हणजे आपली RBI व्याजदर कमी करते तेव्हा कर्ज स्वस्त होतात. हो बरोबर आहे. गृहकर्ज स्वस्त होतं, गाडीचं कर्ज स्वस्त होतं. साहजिकच लोक जास्त कर्ज घेतात. व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योजक अधिक कर्ज उचलतात. म्हणजे बँकेच्या दारात ग्राहकांची रांगच लागली पाहिजे ना. सामान्य लॉजिक तर तेच सांगतं. कर्जाचे वाटप वाढले की बँकेचा व्यवसाय वाढेल आणि नफाही वाढेल. मग इथे अहवालात असं का म्हटलंय की व्याजदर कमी होणे हा बँकेसाठी धोका आहे आणि त्यामुळे मार्जिन प्रेशर येईल? हे तर पूर्णपणे उलटं तर्कशास्त्र वाटतंय. हां, बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा आणि खूपच रंजक गैरसमज आहे, जो तुम्ही अतिशय अचूकपणे पकडलाय. अच्छा, म्हणजे असं नसतं का? नाही. वरवर पाहता कर्जाची मागणी वाढणे हे बँकेसाठी चांगलेच वाटते. पण कसं आहे, बँकेचा नफा हा किती कर्जे वाटली यावर ठरत नाही, तर बँकेला कर्जातून मिळणारे व्याज आणि त्यांनी ठेवीदारांना द्यावे लागणारे व्याज यातील फरकावर ठरतो. ओके. आणि या फरकालाच नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा NIM म्हणतात. आता आपण व्याजदर कमी होण्याच्या परिस्थितीचे थोडे बारकाईने विश्लेषण करूया. ठीक आहे. आपण हे मार्जिनचं गणित उलगडून पाहूया. सध्या बँकांनी दिलेली बहुतांश कर्जे ही फ्लोटिंग रेट किंवा एक्स्टर्नल बेंचमार्कशी जोडलेली असतात. म्हणजेच ज्या दिवशी रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते त्याच्या अगदी काही दिवसांतच बँकेला त्यांच्या कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात. अच्छा, म्हणजे रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला की लगेच ग्राहकांना त्याचा फायदा द्यावा लागतो. हो. याचा थेट अर्थ असा की बँकेला कर्जातून मिळणारे उत्पन्न अक्षरशः एका रात्रीत कमी व्हायला लागते. पण आता आपण ताळेबंदाच्या दुसऱ्या बाजूकडे म्हणजे ठेवींकडे पाहूया. ज्या मुदत ठेवी किंवा FD असतात त्या. हो. बँकेकडे हजारो कोटी रुपयांच्या मुदत ठेवी असतात, ज्या लोकांनी 1, 3 किंवा 5 वर्षांसाठी आधीच ठरलेल्या जास्त व्याजदराने गुंतवलेल्या असतात. अरेच्छा, इथे खरी गोम आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने दर कमी केले की बँकेला आपल्या ग्राहकांना कर्जावर लगेच सवलत द्यावी लागते, त्यामुळे बँकेची कमाई घटते. अगदी बरोबर. पण बँकेने ज्या लोकांकडून पैसे किंवा ठेवी घेतल्या आहेत त्यांना मात्र जुन्या कराराप्रमाणे जास्त दरानेच व्याज द्यावा लागतो. हो, तसंच होतं. हे म्हणजे एखाद्या कारखानदारासारखे आहे, ज्याने आपला कच्चा माल पुढील 3 वर्षांसाठी खूप जास्त किमतीत घेण्याचा करार केलाय. अच्छा. पण अचानक बाजारात त्याच्या तयार उत्पादनाची किंमत कोसळते. आता त्याला आपला माल स्वस्तात विकावा लागतोय, पण कच्च्या मालासाठी मात्र तो अजूनही जुनी आणि जास्त किंमतच मोजतोय. बापरे, हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे कर्ज स्वस्त झाल्याने बँकेची कर्जाची व्हॉल्यूम किंवा आकारमान वाढेल हे जरी खरं असलं तरी प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जामागे बँकेला मिळणारा नफा मात्र संकुचित होतो. नेमकं तेच. कर्जाचे दर ज्या वेगाने खाली येतात त्या वेगाने ठेवींचे दर खाली आणता येत नाहीत, कारण जुन्या ठेवी परिपक्व होईपर्यंत बँकेला ते जास्त व्याज द्यावेच लागते. म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आटतोय पण खर्चाचा नळ मात्र तसाच सुरू आहे. म्हणूनच याला मार्जिन प्रेशर म्हणतात तर. हो, आणि म्हणूनच हा अहवाल अत्यंत स्पष्टपणे इशारा देतो की जर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मोठी कपात केली तर बँक ऑफ इंडियाला आणि खरं तर इतर सर्वच बँकांना आपल्या या नेट इंटरेस्ट मार्जिनचं संरक्षण करण्यासाठी मोठी धडपड करावी लागेल. मग अशावेळी बँका काय करतात? या काळात बँकांना महागड्या मुदत ठेवी घेण्याऐवजी जे चालू आणि बचत खाते असतात म्हणजे कासा, त्यातील स्वस्थ ठेवी वाढवण्यावर भर द्यावा लागतो. हे सगळं एक अत्यंत नाजूक संतुलन राखण्याचं काम असतं बरं का. म्हणजे बँकेचं काम हे फक्त लोकांकडून पैसे घेणे आणि कर्ज देणे इतकं सोपं नक्कीच नाहीये. ही एक सतत बदलणाऱ्या व्याजदरांच्या लाटांवर स्वार होण्याची कसरत आहे. अगदी तसंच आहे. हे संतुलन राखणं सोपं नसतं. या सर्व चर्चेचा जर आपण एक सारांश काढायचा ठरवला तर अहवालाने या तिमाहीच्या निकालांना स्ट्रॉंग म्हणजेच अत्यंत मजबूत अशी रेटिंग दिली आहे. मालमत्तेची गुणवत्ता सुधारत आहे. बुडीत कर्जांसाठीची तरतूद कमी झाल्याने नफा 19% वाढला आहे. हो, ते तर आपण सुरुवातीलाच पाहिलं. आणि प्रतिशेअर कमाई वाढूनही PE गुणोत्तर 6च्या आकर्षक पातळीवर आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे सर्व आकडे एका सक्षम ताळेबंदाचे नक्कीच लक्षण आहेत. निश्चितच. जोपर्यंत बँक आपला ऑपरेशनल खर्च आणि मालमत्तेची गुणवत्ता सध्याच्या पातळीवर टिकवून ठेवू शकते तोपर्यंत भागधारकांसाठी हा प्रवास आश्वासक राहील. पण त्याचवेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक धोरणांवर करडी नजर ठेवणे तितकेच आवश्यक आहे. हो, ते तर आहेच. पण या सर्व सखोल विश्लेषणाच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळत आहे. आपण आत्ताच पाहिलं की बँकेचे नफ्याचे मार्जिन आणि भविष्यातील वाटचाल
ही रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर चक्रावर आणि त्यांच्या धोरणांवर किती भयानक प्रमाणात अवलंबून आहे. हो, खूपच जास्त अवलंबून असते. यातूनही खूपच मोठा प्रश्न निर्माण होतो. एखादी बँक आपल्या अंतर्गत कारभारात कितीही उत्कृष्ट असली, तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी कितीही हुशार असले आणि त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कितीही उत्तम प्रकारे नियंत्रित केला असला, तरीही एका बँकेचे यश खरोखरच त्यांच्या स्वतःच्या हातात किती टक्के असते? हा एक अतिशय खोल विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. जेव्हा मध्यवर्ती बँकेचं धोरण एका क्षणात तुमचं मार्जिन संकुचित करू शकतं किंवा वाढवू शकतं, तेव्हा बँका फक्त एका मोठ्या आर्थिक लाटेवर तग धरून राहणाऱ्या नौका आहेत का? बँकेचं यश हे त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्याचा परिणाम असतो की केवळ मध्यवर्ती बँकेने आखून दिलेल्या खेळपट्टीवर त्यांनी ठरवलेल्या नियमांनुसार स्वतःला सतत बदलत राहण्याची सक्ती असते? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. हा असा प्रश्न आहे जो बँकिंग क्षेत्राच्या मूळ अस्तित्वावर प्रकाश टाकतो आणि ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला बँक ऑफ इंडियाच्या प्रगती पुस्तकाचे केवळ आकडेच नाही, तर त्यामागचे अर्थशास्त्र आणि त्याची गुंतागुंत समजून घेता आले. अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरील सखोल चर्चेत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत असेच प्रश्न विचारत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.